Good morning, students. Question number 4. If e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y, then show that dy by dx is equal to e raised to y minus x. डेरिव्हेटिव्हचा नेक्स्ट पार्ट आहे. काय आहे डेरिव्हेटिव्हचा नेक्स्ट पार्ट. ओके. हा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं सोडवायचं ते सांगतो. कंप्लीट बोर्ड लक्ष द्या, मार्करकडे लक्ष द्या, नंतर सोडून घ्या. बघा सोल्युशन. e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y. हा झाला पहिला पार्ट. ओके. नाउ dy by dx तुम्हाला e raised to y minus x प्रूफ करायचा आहे. तर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया डायरेक्ट. बघा डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट with respect to x, that is e raised to x derivative e raised to x, e raised to y derivative, that is e raised to y dy by dx is equal to e raised to x plus y चं e raised to x plus y into bracket x चं 1 लिहायचं आणि y चं लिहायचं dy by dx. बघा मी काय म्हणतोय, लक्षात येते का? बघा हा पार्ट डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलाय मित्रांनो. बघा e raised to x derivative e raised to x, नेक्स्ट e raised to y derivative e raised to y, आणि y आले की तुम्हाला सांगितलेलं आहे इनटू काय करायचं आहे dy by dx. फिक्स म्हणजे फिक्स इज इक्वल टू e raised to x plus y इज इक्वल टू e raised to x plus y असेल तर e raised to x plus y जागेवर, आणि परत x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस हा तसाच आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx लिहिणार आहे. हा जो ब्रॅकेट पार्ट आहे तो क्लिअर झाला पाहिजे का मित्रांनो? ठीक आहे. e raised to x डेरिव्हेटिव्ह जसं e raised to x असतं आणि पुढे परत d by dx ऑफ x असतो, हे तुम्हाला माहित आहे. तसं x plus y चा डेरिव्हेटिव्ह x चं 1 असणार आहे प्लस जागेवर आणि y चं लिहिणार आहे dy by dx. नाउ नेक्स्ट पार्ट सी, दॅट इज इक्वल नाउ हे ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे e raised to x plus y. बघा e raised to x plus y into 1 is e raised to x plus y plus e raised to x plus y, बघा प्लस e raised to x plus y into dy by dx. बघा e raised to x plus y into dy by dx. ओके. आणि हा जो पार्ट आहे अलीकडे तो तुमचा होणार आहे, तो आहे तसाच लिहायचा e raised to x e raised to y dy by dx. ओके. हा जो e raised to x plus y आहे हा मल्टिप्लाय केला इथं आणि इथं काय केलेला आहे मल्टिप्लाय केलेला आहे. राईट डाऊन इथपर्यंत लिहून घ्या. चला इथपर्यंत लिहून घ्या. राईट डाऊन. बघा e raised to x e raised to x plus e raised to y चं e raised to y into dy by dx आणि इज इक्वल टू e raised to x plus y चं e raised to x plus y लिहून x चं 1 लिहायचं आहे प्लस जागेवरती आणि y चं लिहिणार आहे dy by dx. मित्रांनो काय लिहिणार आहे dy by dx. आणि नंतर हा e raised to x plus y इथं मल्टिप्लाय करायचं. बघा e raised to x plus y into 1 is e raised to x plus y आणि e raised to x plus y into dy by dx. ओके. राईट ऑफ. आता पुढचा पार्ट काय करायचं सांगतो. आपल्याला माहित आहे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे dy by dx. त्यामुळे dy by dx च्या टर्म ज्या आहेत त्या लेफ्ट हँड साइडला आणायच्या आणि बाकीच्या टर्म राईट हँड साइडला घ्यायच्या. ओके. म्हणजे असं येणार तुमचं. बघा बघा सी, हा e raised to y dy by dx जागेवर त्याला इकडे आणा, ते प्लस आहे इकडे मायनस होणार मायनस e raised to x plus y dy by dx इज इक्वल टू, बघा हा जो प्लस आहे तो लेफ्ट हँड साइडला आल्यानंतर काय होणार मायनस होणार मित्रांनो. सो e raised to x plus y into dy by dx काय झाला मायनस झाला. नंतर राईट हँड साइडला तुमचा e raised to x plus y जागेवर आणि मायनस e raised to x. ठीक आहे. बघा dy by dx च्या तुमच्या दोन टर्म आहेत. बघा ही एक टर्म आणि ही एक टर्म. तर ही टर्म इकडे आणलेली आहे प्लस ची झाली मायनस आणि ही टर्म तुमची पलीकडे गेलेली आहे that is minus e raised to x. Now next part. Now see here dy by dx जागच्या जागी ब्रॅकेट मध्ये येणार e raised to y minus e raised to x plus y. बघा dy by dx कॉमन घ्या. dy by dx कॉमन घेतल्यानंतर तुमचा पार्ट होणार आहे e raised to y minus e raised to x plus y.
आणि हा पार्ट कसा लिहितो दॅट इज e रेस टू x प्लस y मायनस e रेस टू x. ओके. आणि नंतर मग तुम्हाला माहित आहे एकदा dy by dx लेफ्ट हँड साइडला तयार झाला की dy by dx सोबत असलेला इनटू मधला पार्ट हा तुमचा इथे डिवाइड होणार आहे. मीन्स लाईक दिस. Therefore dy by dx is equal to e raised to x plus y minus e raised to x upon e raised to y minus e raised to x plus y. बघा जे इथे इनटू मध्ये आहे बघा इथला तुमचा dy by dx काय घेतलाय कॉमन घेतलाय. कॉमन घेतल्यानंतर e raised to y जागच्या जागी मायनस जागच्या जागी e raised to x plus y. ओके. नाउ दिस इज लेफ्ट हँड साइडला इनटू मध्ये आहे. राईट हँड साइडला जाताना काय होणार डिव्हिजन मध्ये जाणार. आता शेवटचा पार्ट बघा. नाउ सी दॅट इज बघा ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो बघा. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. फ्रॉम इक्वेशन 1 यू रिप्लेस e raised to x plus y बाय बघा मी काय म्हणतोय यू रिप्लेस e raised to x plus y बाय e raised to x and e raised to y. बघा जिथं जिथं तुम्हाला e raised to x plus y तिथं तिथं काय घेणार आहे e raised to x plus e raised to y. म्हणजे इथे लिहितो बघा e raised to x plus e raised to y minus e raised to x डिवाइडेड बाय इथं e raised to y जागच्या जागी मायनस इनटू ब्रॅकेट करतो. ब्रॅकेट पार्ट व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि e raised to x plus y ची व्हॅल्यू जी आहे ती लिहिणार आहे e raised to x plus e raised to y. मीन्स फ्रॉम इक्वेशन 1 e raised to x plus y you replace by e raised to x plus e raised to y. तर तिथे मी लिहिलेला आहे बघा e raised to x plus e raised to y. आणि नंतर मग that is equal to e raised to x plus e raised to y minus e raised to x upon हा e raised to y minus हे ओपन करा ब्रॅकेट minus e raised to x आणि minus e raised to y. आता कॅन्सल कोण होते बघा. बघा हा e raised to x हा raised to कॅन्सल झाला. हा e raised to y आणि हा e raised to y कॅन्सल झाला. म्हणजे उरला पार्ट तुमचा इथंच लिहितो बघा पुढे e raised to y डिवाइडेड बाय minus e raised to x. बघा e raised to y minus e raised to x. आणि नंतर मग ह्याला वरती पाठवा. वरती पाठवल्यावर तुमचं फायनल आन्सर येणार आहे बघा दॅट इज इक्वल नाव मायनस जागच्या जागी e raised to y minus x. म्हणजे इथं मायनस करा जरा शो दॅट ला. बघा इथं मायनस करा. ठीक आहे. ही मायनस साइन जी आहे ही मायनस साइन जशी तशी ठेवा आणि ही पॉवर वरती गेल्यावर काय होणार मायनस होणार. ओके. इथं प्रॉब्लेम फिनिश झालेला आहे. प्रूव्ह झालेला आहे बघा. दिस इज नथिंग बट व्हॉट युअर dy by dx. इथं लिहितो प्रूव्ह. इम्पॉर्टन्स 3 किंवा 4 मार्क्सला बोर्डला येईल. बघा ही रिप्लेसमेंट महत्वाची आहे. रिप्लेस e raised to x plus y बाय e raised to x plus e raised to y. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम घेतो बघा. नेक्स्ट समजा बघा टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 40 वर समाईत बघा. पुढचा सम लिहितो. If x raised to y, if
x raised to y is equals, बघा, if x raised to y equals e raised to x minus y, e raised to x minus y, then show that dy by dx is equal to, then show that dy by dx is equal to log x upon 1 plus, बघा इथे लिहितो log x upon 1 plus log x ब्रॅकेट वर्ग, log x upon 1 plus log x ब्रॅकेट वर्ग. क्वेश्चन लिहून घ्या, राईट डाऊन क्वेश्चन. पहिले सांगतो आणि मग तुम्ही सोडवा. टेक्स्ट बुक मध्ये क्वेश्चन नंबर तुमचा जो आहे तो 6 आहे बघा. 6 क्वेश्चन नंबर 6 1.3 पाचव्यातला 6 बघा, पाचव्यातला 6 नंबर लिहा. सांगतो मी मग सोडवा. सोल्यूशन, गिवन पार्ट x raised to y is equal to a raised to x minus y. हा झाला गिवन पार्ट. बघा गिवन पार्ट लिहिलेला आहे मित्रांनो. x raised to y is equal to e raised to x minus y असेल तर शो दॅट dy by dx is equal to log x upon 1 plus log x स्क्वेअर. ठीक आहे, तर हा जो दिलेला पार्ट आहे मी तो लिहिलेला आहे इथं. आता ह्याच्या नंतर बघायचं, हे गिवन पार्ट आहे, प्रूफ मध्ये तुमचा लॉग आलाय. काय आलाय? प्रूफ मध्ये लॉग आलाय. याचा अर्थ तुम्ही काय करायचं, दोन्ही साइडला लॉग घ्यायचं, तरच ते तुम्हाला आन्सर कशामध्ये मिळणार, लॉग मध्ये मिळणार. ही जरा ट्रिक लक्षात ठेवा. ओके, गिवन पार्ट इज x raised to y and your final part is dy by dx equal to log x, म्हणजे log x च्या फॉर्म मध्ये, म्हणजे लॉग आहे तिथं. लॉग आहे म्हटल्यावर दोन्ही साइडचा काय घ्यायचा, लॉग घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात लोगॅरिथमिक डिफरन्शिएशन इथं करायचं आहे. ओके, नाउ सी, टेक लॉग ऑन बोथ साइड्स. इथे लिहितो बघा, टेक लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचा लॉग घेतो. आता दोन्ही साइडचा लॉग घेतल्यानंतर इथं लिहिणार आहे बघा, log of x to the power y is equal to log of e raised to x minus y. बघा, दोन्ही साइडचा लॉग घेतल्यामुळे तुम्हाला इथं लिहिलं जाणार आहे बघा, log of x raised to y आणि log of e raised to x minus y. आणि नंतरचा पार्ट जो आहे तो असा लिहिणार आहे बघा, नंतरचा पार्ट log of m to the power n. बघा, इथं लॉग घेतलाय, इथं लॉग घेतलाय. आता log of m to the power n इज n समोर, म्हणजेच y log of x, आणि इथं लिहिणार x minus y log of e. हे log of m to the power n, याला तुम्ही n म्हणणार आहे. बघा, हा जो आहे तुमचा, याला म्हणणार n. n समोर इंटू log of e, आणि हा n म्हणजे y समोर इंटू log of x. आता log e ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, सिन्स log e इज हाऊ मच, log e इज 1, हे तुम्हाला माहितच आहे. म्हणजे इथं लिहिणार y log of x इज इक्वल टू x minus y. बघा, y log of x इज इक्वल टू x minus y. आणि नंतर काय करूया, हा y जो आहे ना तो इकडे आला, म्हणजे y ची टर्म तयार केली तर, म्हणजे कसं बघा, हा जो log e आहे तो 1 असल्यामुळे y into 1 y झाला. आता इथं y log of y, सॉरी y log of x, हा तुमचा जो आहे x. ठीक आहे, y log of x, फक्त y ची जी टर्म्स आहे ना, ही y ची टर्म्स बघा इथे लिहितो, हे y log of x, ही y ची टर्म इकडे आणा, लेफ्ट हँड साइडला x तसाच ठेवा. बघा कसा सोडलाय बघा सम. हा ठीक आहे, log of m to the power n इज n समोर, log of m, आणि नंतर log of m म्हणजे तुमचा log e आहे. log e ची किंमत तुम्ही इथं 1 लिहिलेली आहे, आणि नंतर मग x minus y जागेवर. ठीक आहे, आता हा प्लस मायनस वाला जो आहे तो लेफ्ट हँड साइडला आल्यावर प्लस झाला, इथून y टेक कॉमन, y कॉमन घेतल्यावर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे log x plus 1 आणि इज इक्वल टू व्हॉट, x. ओके, आता इथं तुम्हाला 1 plus log x दिसतंय. हे log x plus 1 काय आणि 1 plus log x काय, दोन्ही सारखंच आहे मित्रांनो. बघा, हा तुमचा 1 plus log x आहे, आणि इथं लिहिलाय log x plus 1, म्हणजे दोन्ही सारखंच आहे. म्हणजे आपण जे ट्रॅक पकडलाय, जो अप्रोच आहे समचा सोडवण्याचा, तो राईट आहे आपला. चालेल, आता इथं काय करूया सांगतो, हा y तसाच ठेवूया. बघा इथं लिहितो y इज इक्वल टू नाव, y इज इक्वल टू नाव, आता इथं लिहितो x अपॉन log x plus 1. बघा मी काय केलं, हा जो इंटू मध्ये होता, इथं y इंटू मध्ये होता, तो पलीकडे गेल्यावर राईट हँड साइडला गेल्यावर डिव्हिजन मध्ये आला. कशामध्ये आला,
डिव्हिजन मध्ये आला आणि आता मी त्याला डिफरन्शिएट करणार आहे. आता तुम्ही ह्याला काय करा, डिफरन्शिएट करा. लक्षात येते का बघा, ह्याच्या पुढे तुम्हाला काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल, जेणेकरून हा पार्ट तुमचा तयार होतोय का पाहूया आपण. लक्षात आलं? तर आता dy/x घेताना तुम्हाला कसं घ्यावं लागेल सांगतो बघा, नंतर सोडवा जरा, मी सोडवतो पहिले ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घ्या, y चे डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू, आता हा तुमचा v वर्ग होणार आहे. v वर्ग होणार म्हणजे log x + 1 ब्रॅकेटचा वर्ग होणार आहे. तर ते का बघा, तुम्हाला माहित आहे हा जो u/v रूल आहे तो अप्लाय होणार आहे. याला म्हणायचं u, ह्याला म्हणायचं v. दिस इज u/v रूल. तर u/v रूल घेताना v चा वर्ग झाला, नंतर v जागच्या जागेवर म्हणजे log x + 1 जागच्या जागेवर इनटू x डेरिव्हेटिव्ह इज 1 डायरेक्ट घ्यायचं बरं. तुम्हाला माहित आहे v इंटू du/dx म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह, u चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, तर log x + 1 इंटू x चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि नंतर u तसाच म्हणजे x तसाच इंटू आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे बघा हा, x तसाच म्हणजे u तसाच आणि log x + 1 चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे v चं डेरिव्हेटिव्ह दॅट इज log x चं 1/x आणि +1 चं किती 0. बघा परत सांगतो हा रूल, दिस इज u/v रूल. हे तुम्ही डिफरन्शिएशन करणार आहे ते u/v रूल मध्ये करणार आहे. तर पहिले v वर्ग झाला, हा झाला तुमचा v वर्ग. v वर्ग झाल्यानंतर v तसाच बघा, v तसाच इंटू u चं डेरिव्हेटिव्ह इज 1 म्हणजे u म्हणजे तो कोण आहे तुमचा x, x चं डेरिव्हेटिव्ह 1 नंतर u तसाच म्हणजे x तसाच आणि log x + 1 चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे log x चं 1/x आणि 1 चं काय असणार आहे 0 असणार आहे मित्रांनो. क्लियर? आता नेक्स्ट पार्ट दॅट इज परिणाम. हे तुम्ही लिहिताना पाहिजे तर 1 + log x लिहा, चालतंय, कारण log x + 1 इंटू 1 म्हणजे तोच पार्ट मायनस, आता इथे बघा हे x इंटू 1/x होणार आहे. हा 0 नाही लिहिला तर चालेल, अपॉन हा लिहिताना 1 + log x ब्रॅकेट स्क्वेअर चालेल. log x + 1 काय आणि 1 + log x काय, दोन्ही सारखंच आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम नुसार मी इथे 1 + log x लिहिलं. आता x कॅन्सल झाले, ब्रॅकेट ओपन करा म्हणजे 1 + log x - 1 अपॉन काय लिहिणार 1 + log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. नाउ दिस 1 गेट कॅन्सल्ड म्हणजे फायनली काय तयार झाला तुमचा फायनल आन्सर जो तुमचा तयार झाला दॅट इज इक्वल टू log x अपॉन 1 + log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज नथिंग बट व्हॉट dy/dx प्रूफ झाला बघा तुमचा. दिस इज प्रूफ, इथे लिहितो बघा प्रूफ. ओके, लिहा. येऊन घ्या सांग. सगळे इम्पॉर्टंट सम आहेत बघा जे घेतले, दोन्ही सम इम्पॉर्टंट फॉर बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू.
पार्ट डिलीट करतो, इकडचा पार्ट कंप्लीट करा. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहून घ्या. इफ y इज इक्वल टू रूट मध्ये cos x प्लस रूट मध्ये cos x प्लस रूट मध्ये cos x प्लस डॉट डॉट अप टू इन्फिनिटी. बघा रूट मध्ये cos x प्लस cos x प्लस cos x प्लस अप टू इन्फिनिटी, देन डिवाइडेड x sin x अपॉन 1 माइनस 2y. ठीक आहे, राइट डाउन. या क्वेश्चन लिहून घ्या. बघा हा प्रॉब्लेम बोर्ड पॉइंट ऑफ व्यू, देन कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण पडतो बघा, फॉर सीईटी और जीई ऑल्सो. ओके, सिंपल सम आहे. पहिले मी बोर्ड प्रमाणे सोडवून देतो अँड आफ्टर दॅट तुम्हाला शॉर्टकट सांगतो कसा सोडवायचा तो. ओके, राइट डाउन क्वेश्चन. सोल्युशन बघा, गिवन y इक्वल टू जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. दॅट इज cos x प्लस रूट मध्ये cos x प्लस रूट मध्ये cos x डॉट 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 इन्फिनिटी. ओके, आता बोर्ड कडे लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. नाउ सी हियर, y इज इक्वल टू दिस इज रूट मध्ये cos ऑफ x प्लस y लिहितो. आता असं का लिहितो ते सांगतो. बघा रूट मध्ये cos x प्लस y लिहिले मी, ते काय लिहिले सांगतो. बघा हे रूट मध्ये cos x आहे, परत रूट मध्ये म्हणजे सारखं सारखं रूट या लागलंय आणि प्लस टर्म तीच आहे cos x. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हे y काय म्हटलंय की फुल रूट मध्ये परत रूट मध्ये परत रूट मध्ये अप टू कुठपर्यंत इन्फिनिटी आहे. म्हणजे हा cos x जशाच तसा लिहायचा आणि प्लस परत याला y म्हणू शकता तुम्ही. याला परत काय म्हणू शकता y, कारण y म्हणजेच रूट मध्ये दिले त्यानं, रूट मध्ये cos x आहे अप टू कुठपर्यंत आहे इन्फिनिटी. म्हणजे हा पहिला cos x तेवढा लिहायचा आणि प्लस परत y लिहायचं, कारण परत ते रिपीट व्हायला लागलंय. परत काय व्हायला लागले, रिपीट व्हायला लागले, म्हणून पहिला cos x लिहून प्लस y लिहायचं. हा झाला फर्स्ट पार्ट. नाउ सेकंड पार्ट, स्क्वेअरिंग बोथ साइड. सेकंड पार्ट स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर करायचा आहे. आता दोन्ही साइडचा स्क्वेअर केल्यावर बघा आता इथं हे येणार आहे y स्क्वेअर इज इक्वल टू हे तुमचं राहणार आहे cos x प्लस y. हा झाला स्क्वेअर, स्क्वेअरिंग बोथ साइड. आणि स्क्वेअरिंग बोथ साइड झाल्यानंतर मग तुम्ही डिफरन्शिएट करायचा आहे. आता इथं डिफरन्शिएट घेतो बघा. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, इथं लिहितो बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x.
तर डेरिव्हेटिव्ह घेताना बघा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुमचा येणार आहे, बघा इथे लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मध्ये वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y. तुम्हाला सांगितलंय 2y लिहून थांबायचं नाही, परत तुमचं काय होणार आहे dy बाय dx. तर इथे लिहितो बघा इनटू dy बाय dx. हा झाला पहिला पार्ट. ठीक आहे, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मी लिहिलेला आहे 2y इनटू dy बाय dx इज इक्वल टू cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आणि प्लस ह्या y चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy बाय dx. बघा y चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy बाय dx. नेक्स्ट dy बाय dx का टर्म लेफ्ट हँड साइडला घ्यायचे, बघा इथे लिहितो 2y dy बाय dx मायनस dy बाय dx इज इक्वल टू मायनस sin x. बघा ही डिवाइडेडची टर्म प्लस ची वाली जी आहे राइट हँड साइडला ती मी लेफ्ट हँड साइडला घेतलेली आहे आणि इथं मायनस लिहिलेलं आहे. नाउ टेक कॉमन dy बाय dx. dy बाय dx कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 2y मायनस 1 इज इक्वल टू व्हॉट मायनस sin x. बघा cos x चा डेरिव्हेटिव्ह विसरायचं नाही, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x फिक्स म्हणजे फिक्स, sin x cos x cos x मायनस sin x सगळं झालंय आता. ओके, नाउ टेक dy बाय dx कॉमन into bracket that is 2y minus 1 and is equal to minus sin x. आणि फायनली dy बाय dx तुम्हाला पाहिजे म्हणजे इथे येणार आहे मायनस sin x अपॉन 2y minus 1. आपल्याला प्रूफ काय करायचं बघा, प्रूफ sin x अपॉन 1 minus 2y. याचा ह्यो मायनस साइन तिथे दिलेलं नाही, मग काय करा ह्यातनं मायनस साइन कॉमन घ्या, ह्यातनं काय करा मायनस साइन कॉमन घ्या. तर इथं लिहितो बघा मायनस sin x डिवाइडेड बाय ह्यातनं मायनस कॉमन घेतल्यावर इथं 1 minus 2y होणार आहे. बघा whenever you taking minus sign outside of the bracket then inside the term त्याच्या साइन्स अपोजिट होणार. प्लस 2y चं मायनस 2y झालं आणि मायनस 1 चं प्लस 1 झालं. ओके, आणि नंतर मग हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल झाला, मायनस मायनस कॅन्सल झाल्यावर तुमचं फायनल आन्सर येणार आहे sin x अपॉन 1 minus 2y. सो दिस इज dy बाय dx. झालं बघा प्रूव्ह, इथं म्हणा प्रूव्ह. लक्षात आलं बघा. ठीक आहे, शेवटच्या पार्टला इथं मायनस कॉमन घेतलाय, मायनस कॉमन घेतल्यामुळे इथं तुमचा 1 minus 2y राहिलाय आणि नंतर मायनस मायनस गोज आणि नंतर sin x अपॉन 1 minus 2y. दॅट इज प्रूव्ह. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, याला शॉर्टकट देतो होता तुम्हाला. ठीक आहे, तसं प्रॉब्लेम तुमचा इथं फिनिश होणार आहे, बघा इथं फिनिश होणार आहे, इथं याला स्टार मार्क करतो. ठीक आहे, तर ह्याचा जो शॉर्टकट आहे बघा, प्रत्येक सम जर अशा टाइप मध्ये आला तर ह्याचा जो शॉर्टकट आहे तो इथं लिहितो बघा. शॉर्टकट इथं लिहितो, शॉर्टकट तुम्ही लिहिणार आहे dy बाय dx जे तुमचा आन्सर येणार आहे. बघा इथे लिहितो dy बाय dx येणार आन्सर, त्याला f डॅश x अपॉन 2y minus 1 लिहायचं आहे. फिक्स म्हणजे फिक्स, नो चेंज ॲट ऑल. ह्या टाइपच्या सम मध्ये, ह्या टाइपच्या सम मध्ये म्हणजे रूट मध्ये तुमचा cos x येऊ दे, कधी sin x येईल, कधी tan x येईल, कधी x येईल, कधी log x येईल, असंच येणार आहे. x plus square root of x plus square root of x plus up to infinity log x plus square root of log x plus square root of like this. तर त्या टाइपचं आन्सर जे येणार आहे बघा, त्या रूट मधला जो आहे cos त्याला म्हणायचं फंक्शन. हे cos आहे, cos झालं फंक्शन. तर cos हे फंक्शन झालं तर f डॅश x म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह मित्रांनो. बघा हे डॅश म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह. तर cos चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मायनस sin x येणार आहे. हे बघा इथं आले मायनस sin x आणि आपण काय फिक्स असतो 2y minus 1. हे बघा हे 2y minus 1 मी लिहिलंय बरं का इथं, हा शॉर्टकट आहे. म्हणजे थोडक्यात काय f डॅश x मिळवायचं संपलं काम. बघा आता समजा इथं x आला तर तुमचा आन्सर येणार आहे बघा इथं x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x प्लस प्लस आला तर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्ट x डेरिव्हेटिव्ह काय 1 म्हणजे इथं येणार 1 अपॉन 2y minus 1. आन्सर काय येणार मित्रांनो 1 अपॉन 2y minus 1. 2y minus 1 डिनॉमिनेटरचा फिक्स म्हणजे फिक्स असतो ह्या टाइपच्या सम मध्ये. फिक्स म्हणजे फिक्स आणि वरचा न्यूमरेटर डॅश म्हणजेच तुमचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे आणि तो डेरिव्हेटिव्ह इथं जी टर्म असेल ती घेणार आहे. समजा इथं log x आला, log x आला तर इथं येणार आहे 1 अपॉन x 2y minus 1. समजा इथं tan x आला तर इथं लिहिणार आहे sec square x अपॉन 2y minus 1. किती सोपं आहे सर. मग म्हणणार मगाशीच सांगायचं होतं की हे एवढं कशाला सोडवला. ठीक आहे, बोर्डला आलं तर तुम्हाला ह्या टाइपनं सोडवावं लागेल तरच मार्क मिळणार, नाहीतर डायरेक्ट आणि हे लिहिशीला नाही मित्रांनो. हे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चनला चालेल फॉर सीईटी आणि जी राईट ऑन.
बघा एकदम सिंपल आहे, काय अवघड नाही. शॉर्टकट पण लिहून ठेवा साईडला, राईट डाऊन शॉर्टकट. पुढचा पार्ट लिहून घ्या, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. नेक्स्ट पार्ट पॅरामेट्रिक फंक्शन. ठीक आहे, 1.4 एक्सरसाइज आहे बघा. 1.4 पहिले फॉर्म्युला देतो आणि मग तुम्ही सोडवायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, पहिले फॉर्म्युला लिहून घ्या, दॅट इज लिहितो बघा इथं, dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. बॉक्स करतो बघा, किंवा और dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. दोन्ही तुम्ही सोडवू शकताय. ठीक आहे, और मध्ये लिहिले बघा, और म्हणजे दुसरा, थीटा मध्ये असेल किंवा टी मध्ये असेल, हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. राईट ऑन फॉर्म्युला लिहून घ्या. दोन्ही फॉर्म्युले तुम्ही अप्लाय करू शकताय. टी आला तर टी मधला फॉर्म्युला आणि थीटा आला तर थीटा.